मितालीने घाबरतच आपल्या नवऱ्याला चिरागला जेवण नेऊन दिले. चिराग डाळ भात आणि भाजी पाहून म्हणाला, ऐक, जरा पापड तळून घेऊन ये. मिताली धावत स्वयंपाकघरात गेली आणि पापड तळायला लागली. मध्ये मध्ये तिच्या हाताला तीव्र वेदना होत होत्या. कालच चहात साखर कमी पडली होती, तेव्हा तिच्या नवऱ्याने तिच्यावर गरम चहा फेकून दिली होती. त्यामुळे तिच्या हातावर फोड आले होते. तरी सुद्धा तिला घरातील सर्व कामे करावे लागत होते. काम करता करता मध्ये चुकून एखाद्या गोष्टीला तिचा हात लागला तर तिला खूप वेदना होत होत्या. पण तिला होणाऱ्या वेदना पाहणारं कोणीही नव्हतं. मितालीची सासू जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत ती मिताली समोर ढाळ बनून उभी राहत असायची. पण एका रात्री अचानक हार्ट अटॅक आल्या कारणाने तिच्या सासूबाई या जगातून निघून गेल्या होत्या. त्यामुळे चिराग आता मोकळा झाला होता. त्याला कोणीही बोलणारे नव्हते. म्हणूनच त्याच्या चुकीच्या वागणुकी खूपच वाढल्या होत्या. मिताली जेव्हा याविषयी आपल्या बाबांशी बोलायची तेव्हा मितालीचे बाबा नेहमी तिला हीच गोष्ट समजवायचे की बाळा, लग्नानंतर तेच तुझं घर आहे, तिथेच तुला ऍडजस्ट करून राहावे लागेल. मितालीची आई तर तिच्या लग्न अगोदरच हे जग सोडून गेली होती. त्यामुळे माहेरी जाण्यासाठी सुद्धा तिचं मन तयार होत नव्हते आणि कधी काही ती गेली तरी तिचे बाबा तिला तिकडे जास्त राहू देत नव्हते. आणि तिच्या दादा वहिनीचे वागणे तर तिच्याविषयी काही चांगले नव्हते. मिताली स्वतःला खूपच असह्य समजू लागली होती. आता ती पापड तळून आपल्या नवऱ्याजवळ पोहोचली होती तेव्हा तिचा नवरा म्हणाला, जा, माझ्यासाठी मिरची आणि कोथिंबीरची चटणी बनवून घेऊन ये. आणि हो, चटणी खलबत्त्यातच बनव, मिक्सरला लावून बनवू नकोस. मिक्सरमध्ये बनवलेल्या चटणीची अजिबात चव येत नाही. आता मिताली खूपच परेशान झाली होती, कारण तिचा हात भाजला होता. अशा परिस्थितीमध्ये चटणी बनवायला गेली तर तिच्या हाताची अजूनच जास्त आग होणार होती. त्यामुळे ती शांतपणे उभी राहिली. तेव्हा चिराग रागातच मितालीवर ओरडत म्हणाला, काय झाले, तू का जात नाही आहेस? मितालीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तरी ती शांतपणे किचनमध्ये निघून गेली. तिला काहीच समजत नव्हते. शेवटी मितालीने आपल्या हातावर प्लास्टिक बांधले आणि मोठ्या मुश्किलीने ती चटणी तयार करू लागली. जेव्हा चटणी तयार झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याला देण्यासाठी गेली. तेव्हा चिराग खूपच आनंद घेत जेवण जेवत होता आणि इकडे मितालीच्या मात्र डोळ्यातून अश्रू वाहत होते. जेव्हा चिराग जेवून ऑफिसमध्ये निघून गेला तेव्हा मिताली खूप रडली. खूप वेळ रडल्यानंतर जेव्हा तिचे मन शांत झाले तेव्हा तिने आपल्या बाबांना फोन केला आणि म्हणाली, बाबा, काल संध्याकाळी यांनी माझ्यावर गरम चहा फेकला, तरी सुद्धा तुम्ही मला इथेच राहायला सांगणार का? मला अशा माणसासोबत नाही राहायचे. मला घटस्फोट घ्यायचा आहे. तेव्हा मितालीचे बाबा रागातच म्हणाले, मी ना तुझा फोन उचलणेच बंद करेन. जेव्हा पण तू फोन करतेस तेव्हा मला टेन्शनच देतेस. तुझ्या या चक्करमध्ये माझा बीपी वाढला तर काय तू इथे येऊन मला सांभाळणार आहेस का? गपचूप तुझ्या संसारात मन लावून रमून राहा. माझ्याकडे छोट्या छोट्या गोष्टींची तक्रार करू नकोस. एवढं बोलून मितालीच्या बाबांनी फोन ठेवून दिला. तेव्हा मिताली एकदम स्तब्धच राहिली आणि ती विचार करू लागली की स्वतःचे बाबा जर माझे दुःख समजून घेत नसतील तर मग माझे दुःख अजून कोण समजून घेणार? बघता बघता मितालीच्या लग्नाला 5 वर्ष झाले होते. पण अजूनपर्यंत तिला आई बनण्याचे सुख मिळाले नव्हते. परंतु एक दिवस तिला अचानक उलट्या होऊ लागल्या. जेव्हा डॉक्टरांकडे जाऊन चेकअप केले तेव्हा समजले की मिताली आई होणार आहे. या वेळेला मात्र काही दिवसांसाठी चिरागचे अत्याचार थांबले होते. पण तो प्रत्येक वेळेला एकच गोष्ट बोलायचा की मला मुलगा हवा आहे. या गोष्टीवरून सुद्धा मिताली खूप चिंतित होती की जर मुलगी झाली तर काय होईल. शेवटी ज्याची भीती होती तेच झाले. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर मितालीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तेव्हा तिची काळजी घेण्यासाठी तिची विधवा आत्या गावावरून आली होती. आत्या आल्यामुळे तिच्या समोर चिराग काहीच बोलू शकला नाही. परंतु 1 महिन्यानंतर आत्या जेव्हा गावी निघून गेली तेव्हा चिराग खूपच रागावला आणि आपल्या बायकोला म्हणू लागला की मी तुला म्हणालो होतो ना की मला मुलगा हवा आहे, मग तू मुलीला जन्म कसा दिलास? मिताली हैराण झाली आणि म्हणाली, मुलगा असो किंवा मुलगी आहे तर आपलीच ना, आणि मुलगा होणार किंवा मुलगी याचा निर्णय मी थोडीच घेऊ शकते. तेव्हा चिरागने तिच्या एक कानशिलात मारली आणि म्हणाला, मुलीला जन्म देण्याची तुझी हिंमत कशी झाली? आता मी तुला घटस्फोट देऊन दुसरं लग्न करेल. तेवढ्यातच त्याच्या गालावर एक जोरदार थप्पड पडली आणि तो सुन्न झाला. मिताली रागाने म्हणाली, प्लीज मला घटस्फोट द्या. मला खूप दिवसापासून तुला घटस्फोट द्यायचा होता, पण माझ्या वडिलांना हे मान्य नव्हते. पण आता जर तुला घटस्फोट द्यायचा असेल तर तू मला घटस्फोट दे. मी काहीही करेन, पण आता मी तुझ्यासारख्या माणसासोबत अजिबात राहणार नाही.
एवढं बोलून मिताली आपली बॅग पॅक करू लागली. त्याला कानशिलात पडल्यामुळे चिराग अस्वस्थ झाला होता, म्हणून तो मागे वळून तिच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा लगेचच मितालीने फोन उचलला आणि पोलिसांना फोन करत म्हणाली, इथे माझ्याबरोबर घरगुती हिंसा होत आहे. तुम्ही लवकरात लवकर इथे या. आज मितालीमध्ये एवढी हिंमत आली होती की ती स्वतःचा बचाव करण्यासाठी सक्षम झाली होती. चिराग तर एवढ्या दिवसापासून तिच्यावर अत्याचार करत चालला होता, त्यामुळे त्यांनी कधी असा विचार सुद्धा केला नसेल की मिताली कधी असे सुद्धा वागू शकते. परंतु आज मितालीच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. असे म्हणतात ना की एखाद्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो, पण दबाव टाकण्याची सुद्धा एक मर्यादा असते. जर का ती मर्यादा ओलांडली गेली तर त्या माणसाला ते सहन होत नाही किंवा तो सहन करू सुद्धा शकत नाही. आज मिताली सोबत सुद्धा असेच झाले होते. एवढे वर्ष अत्याचार सहन करून आता तिला अत्याचाराविरोधात लढण्याची ताकद मिळाली होती. काही लोक अत्याचार झाल्यानंतर तुटून जातात, तर काही लोक मजबूत बनतात. त्याप्रमाणे मिताली आज मजबूत बनली होती. मिताली आपले सामान पॅक करत होती. चिराग रागातच तिच्याकडे पाहत होता, परंतु तो काहीही करण्यासाठी असमर्थ होता. त्याचे डोके एकदम सुंद झाले होते. तो फक्त एवढाच विचार करत होता, जर पोलीस आले आणि हिने माझ्या विरोधात तोंड उघडले तर माझी काय अवस्था होईल. मिताली आता आपली बॅग घेऊन घराबाहेर पडली होती. पण घराबाहेर पडताना ती चिरागला म्हणाली, तुला मला घटस्फोट देऊन शिक्षा द्यायची होती ना, परंतु तुझा हा घटस्फोट माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात असेल आणि ही माझ्यासाठी कोणतीही शिक्षा नसेल, तर मुक्ती असेल. एवढं बोलून ती आपल्या मुलीला सोबत घेऊन घराबाहेर पडली. ती सरळ आपल्या घरी पोहोचली. तिला जेव्हा घरी पाहिले तेव्हा तिचे बाबा खूप नाराज झाले. तिचा दादा आणि वहिनी सुद्धा तिला दोष देऊ लागले. परंतु मिताली सहजच म्हणाली की माहेरी माझा सुद्धा अधिकार बनतो. मी तुम्हा लोकांकडून माझा हिस्सा मागत नाही, परंतु तुम्हा लोकांकडे काही दिवसांसाठी राहण्यासाठी फक्त जागा मागत आहे. तुम्ही लोक भलेही मला सपोर्ट करू नका, पण प्लीज माझ्या मुलीच्या डोक्यावरून छप्पर काढून घेऊ नका. नाहीतर मला सुद्धा माझ्या अधिकारांसाठी लढावे लागेल आणि ते लढताना मला कोणीही रोखू शकत नाही. मितालीचे असे विद्रोह भरलेले बोलणे ऐकून घरातील सर्वजण शांत झाले होते. मितालीला ही गोष्ट चांगलीच माहित होती की असा हट्ट करून मला या घरात जास्त दिवस राहता येणार नाही. हे लोक आपल्याला साथ देणार नाहीत. हे लोक आपल्याला दूर पळवण्यासाठी हजार कारणे शोधतील. म्हणून ती आता लवकरात लवकर स्वतःला राहण्यासाठी जागा शोधत होती. तिने सर्वात अगोदर स्वतःसाठी असे काम शोधणे चालू केले की आपल्या मुलीबरोबर घरीच राहून ते काम करू शकेल. तिला एका कंपनीमध्ये घरीच राहून काम करण्याची संधी मिळाली. ती खेळणी बनवण्याची कंपनी होती आणि ते लोक घरोघरी जाऊन खेळणी जोडण्याचे मटेरियल देत असायचे. म्हणून मितालीने सुद्धा ते काम करणे चालू केले. 1 महिन्याच्या परिश्रमानंतर तिला 8,000 रुपये मिळाले. तेव्हा तिने सर्वात अगोदर कमीत कमी भाड्यावर कुठे राहण्यासाठी खोली मिळत आहे का याचा शोध घेण्यास सुरुवात केली. शेवटी एका रूमची खोली तिला मिळाली, जिथे एका कोपऱ्यात छोटासा टॉयलेट होता. पण त्या रूम मध्ये कोणतेही किचन किंवा बेडरूम नव्हते. पण मितालीने थोडेफार सामान खरेदी करून त्या रूम मध्ये राहून आपले पुढील आयुष्य जगायला सुरुवात केली. त्याचबरोबर तिने चिराग बरोबर घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुद्धा चालू केली होती. काही महिन्यानंतर तिचा घटस्फोट झाला आणि चिराग मात्र जेलची हवा खात होता. घटस्फोटापोटी मिळालेल्या रकमेतून मितालीने छोटेसे काम करण्यास सुरुवात केली. भाड्याने राहत असणाऱ्या खोलीच्याच बाजूला एक छोटीशी खोली होती, जी रिकामीच होती. म्हणून मालकाबरोबर बोलणे करून मितालीने ती छोटी खोली सुद्धा भाड्याने घेऊन तिच्यामध्ये दुकान चालू केले होते. त्या दुकानामध्ये ती महिलांसाठी लागणारे मेकअपचं साहित्य आणून विकू लागली. हळूहळू त्याच दुकानामध्ये तिला चांगला फायदा होऊ लागला. त्यामुळे आपल्या मुलीला लहानाची मोठी करत असताना तिला फारशी अडचण येत नव्हती. जेव्हा तिची मुलगी काव्या 3 वर्षाची झाली तेव्हा तिने काव्याचं प्ले ग्रुपमध्ये ऍडमिशन करून तिला स्कूलला पाठवू लागली. आता ती एकटी मेहनत करून आपल्या मुलीचे आयुष्य कसे उज्ज्वल होईल यासाठी प्रयत्न करू लागली होती. आणि आता ती समजून सुद्धा गेली होती की कोणत्या कोणत्या माणसाच्या नशिबातच एकट्याने आयुष्य जगणे असेच लिहिलेले असते. कुटुंबाची साथ जोपर्यंत असते तोपर्यंत ठीक आहे, परंतु कुटुंबाने साथ सोडल्यानंतर आपलं आयुष्य आपल्याच दमावर आपल्याला जगावे लागते. वर्षावर वर्ष निघून गेली. तिच्या त्या छोट्याशा दुकानाच्या मेहनतीवर तिने आपल्या मुलीला शिक्षण दिले. तिच्या मुलीचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काव्या नोकरी शोधू लागली आणि तिच्या आईने सुद्धा काही पैसे जमा करून ठेवले होते. त्यामुळे काव्याला नोकरी लागल्याबरोबर तिने थोडे कर्ज घेऊन आणि मितालीने जमा केलेले पैसे असे मिळून त्या मायलेकीने स्वतःचे घर घेतले.
आता त्यांचा राहण्याचा आणि घर खर्चाचा प्रश्नच मिटला होता. दिवस असेच निघून जात होते. एक दिवस काव्याबरोबर रोहन घरी आला. रोहन काव्याबरोबर तिच्याच ऑफिसमध्ये काम करत होता. रोहन आणि काव्या एकमेकांना खूप पसंत करत होते. दोघांचे एकमेकावर प्रेम आहे हे जेव्हा मितालीला समजले तेव्हा ती खूपच खुश झाली आणि तिने आपल्या आयुष्याची सर्व कहाणी रोहनला सांगितली. ती कहाणी सांगण्यामागचा मितालीचा अर्थ हाच होता की शेवटी ती रोहनला म्हणाली, बाळा, मी आणि माझी मुलगी असे आयुष्य जगत आली आहे. आता तुझ्या आईबाबांना हे नाते मान्य असेल तर मी माझ्या बाजूने सुद्धा होकार देईन. तेव्हा रोहन स्मित हास्य करत म्हणाला, आई, काव्याने मला या अगोदर सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामुळे मी इथे येण्या अगोदरच याविषयी माझ्या घरच्यांबरोबर बोलणे केलं आहे. माझ्या घरच्यांना हे नाते जोडण्यासाठी कोणतीही अडचण नाही. रोहनचे असे बोलणे ऐकल्याबरोबर मितालीचे मन एकदम हलके झाले. कारण कधी कधी तिला आपल्या मुलीची खूप चिंता लागलेली असायची की माहित नाही माझ्या मुलीचे कोणाबरोबर लग्न होईल आणि ती कशा घरामध्ये जाईल. परंतु ज्याच्या नशिबात लिहिलेले असते ते त्याला मिळतेच. पुढे काव्य आणि रोहनचे लग्न झाले. त्यानंतर ते दोघेही मोठ्या आनंदाने आपला संसार करू लागले. परंतु पाठीमागे मिताली मात्र एकटी पडली होती. काव्य सतत तिला आपल्या बरोबर घेऊन जाण्यासाठी बोलणे करत असायची. परंतु मितालीला आपल्या मुलीच्या घरी राहायचे नव्हते. म्हणून ती एकटीच राहत होती. आता तिच्याकडे पैशाची कोणतीच कमतरता नव्हती. त्यामुळे तिने जमवलेले पैशाची एफडी करून त्याच्या व्याजावर ती आरामात आपले आयुष्य खाऊन पिऊन जगत होती. आणि इतर वेळेस जेव्हा तिला वेळ मिळेल तेव्हा ती वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या वयोवृद्ध माणसाची सेवा करत असायची. तिने विचार केला होता की जेव्हा आपले हातपाय चालणे बंद होतील तेव्हा आपण सुद्धा वृद्धाश्रमात जाऊन त्या वयोवृद्ध माणसांबरोबर आरामात आपले शेवटचं आयुष्य जगू. कारण मुलीच्या सासरी राहणे तिला चांगले वाटत नव्हते. उलट वृद्धाश्रमात जाऊन तिला खूप आपलेपणा जाणवत होता आणि तिथे ती खूप मनमोकळेपणाने सर्वांबरोबर बोलत असायची. मितालीने तर आपले आयुष्य आपल्या दमावर जगून दाखवले. तिच्या शेवटच्या दिवसाचे प्लॅनिंग सुद्धा तिने करून ठेवले होते. त्यामुळे घटस्फोट तिच्यासाठी एक शिक्षा नव्हती, तर खरंच तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात होती. मित्रांनो, अत्याचारांनी भरलेल्या आयुष्यातून बाहेर येण्यासाठी खूप हिंमत लागते आणि त्या आयुष्यातून बाहेर पडल्यावरही खूप संघर्षाला सामोरे जावे लागते. कथेमध्ये तर सर्व गोष्टी पटकन होतात, पण खऱ्या आयुष्यात खूप संघर्ष केल्याशिवाय शांतता मिळत नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, ही होती आजची कथा. तुम्हाला जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपला माणूस आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका.